नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, सध्या ट्रेंडमध्ये चालणारी कलांजली पैठणी साडी जी आहे तिच्यावरचं हे ब्लाऊज आहे आणि या बाया आहेत, बायांवर पूर्ण वर्क दिलेलं आहे. तर लांब बाही इथं घ्यायची आहे. म्हणजे हा व्हिडिओ खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आहे. तर बघा, अशा पद्धतीने याच्यावर डिझाईन आहे. एक साईडला जे आहे कापड जास्त आहे आणि दुसऱ्या साईडला कमी आहे. म्हणजे डिझाईन जी आहे थोडी एक साईडला आहे. तर बघा, हा बॅक पार्ट आहे. याचाही व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघा, आरी वर्क केलेल्या बाया आहेत आणि एक साईडला कापड जास्त आहे, दुसऱ्या साईडला कमी आहे. तर ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतात ते कन्फ्यूज होऊन जातात की बाहीला कसं स्टिच करावं लागेल. आणि जी डिझाईन असते ती व्यवस्थित आपल्याला मध्यभागी घ्यायची असते. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी खास तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघा, एका साईडने आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, जेणेकरून ती आपली जी डिझाईन आहे ती डिझाईन मध्यभागी आपली यायला पाहिजे. दोन्ही बाह्यांवर सेम यायला पाहिजे, मागे पुढे खाली वर काहीच नको व्हायला पाहिजे. तर व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा. खूपच इंटरेस्टिंग आणि हेल्पफुल व्हिडिओ आहे. तर बघा, दोन्ही बाह्यांना मी जॉईंट दिलेला आहे. आता इथं वरून शिलाई जी येते ना ती मला नाही टाकायची आहे, कारण माझ्या ज्या कस्टमर आहेत त्यांना वरून शिलाई दिसलेली आवडत नाही. तर मी इथे डबल शिलाई करून घेणार आहे आणि बाही स्टिच झाल्यावर नंतर मी त्याला प्रेस करून घेणार आहे, म्हणजे त्याची फिनिशिंग छान येईल. तर बघा, अशा पद्धतीने. आणि हा जॉईंट जो आहे जास्त करून फिटिंगमध्येच जाणार आहे. तर बघा, बाहीला असं सेंटरमधून पकडायची आहे व्यवस्थित. डिझाईन आपली बरोबर सेंटरमध्ये यायला पाहिजे, दोन्ही साईडला सेम सेम यायला पाहिजे. तर बघा, इथं मी 9.5 इंचावर मार्किंग करून कट करून घेणार आहे जो एक्स्ट्रा कपडा आहे. बघा, अशा पद्धतीने खालून पण आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा, दोन्ही बाह्या दुसरी बाही एका बाहीवर ठेवायची आहे आणि डिझाईन बरोबर मध्यभागी येत आहे का दोन्ही बाह्यांची व्यवस्थित बघायचं आहे. खालून वरून बरोबर सेम यायला पाहिजे दोन्ही पद्धतीने. असं व्यवस्थित आपल्याला एका बाहीवर दुसरी बाही ठेवायची आहे. जे एक्स्ट्रा कापड होतं ते आपण कट करून घेतलेलं आहे, म्हणजे दोन्ही बाह्या आपल्या सेम येतील. तर बघा, अस्तरचा कपडा आहे. अस्तरचा कपडा पण मी सेमच घेतलेला आहे, दोन्ही साईडला जॉईंट आलेला आहे. त्याची घडी पूर्ण बसत नव्हती म्हणून दोन्ही साईडला जॉईंट द्यावा लागला आहे अस्तरला पण. तर बघा, बाहीची उंची आणि बाहीची जी घडी असते ती मी आता तुम्हाला सांगणार आहे. अस्तरचा कपडा पण आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. तर बघा, दोन्ही बाह्या आहेत अस्तरच्या. तर बघा, इथे 9 इंचाची बाही मी घेत आहे. तयार मला 8.5 इंचाची हवी आहे. अगोदर मी 9.5 इंचावर बाही कट केलेली होती. बघा, आर्मोल आहे माझा 8 इंच मुंडा आणि 2 इंच मी इथं मार्जिन घेत आहे. सॉरी, 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आणि बाहीचा घेर आहे 6 इंच आणि खाली 2 इंच मार्जिन घेतलं आहे. वरती 1.5 इंच आणि खाली 2 इंच मार्जिन घेतलं आहे. आणि बाहीला 3 इंचावर डाऊन केलेलं आहे. आता इथं आपण बाहीचा आकार देऊन घेऊया. आपल्याला अगोदर अस्तरवरच बाही व्यवस्थित कट करून घ्यायची असते. मग नंतर जे आपलं मेन फॅब्रिक असतं त्याच्यावर ठेवून स्टिच करून नंतर मेन फॅब्रिकची बाही कट करायची असते. तर बघा, मार्जिनवाली लाईन जी आहे तिथं आपण सरळ लाईन देऊन दिलेली आहे चॉकने. आणि आता आपण बाही कट करून घ्यायची आहे. सेंटरला आपण कट देऊन द्यायचा आहे. तर बघा, आता पूर्णपणे फिनिशिंगमध्ये आपली बाही येणार आहे. तर बघा, सेंटरला जो आपण कट मारलेला आहे अस्तरच्या बाहीचा सेंटर आणि जी आपली मेन फॅब्रिकची बाही आहे तिचं सेंटर आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. म्हणजे डिझाईनचं सेंटर, डिझाईन जी आहे ती आपल्या व्यवस्थित सेंटरमध्ये यायला पाहिजे.
तर बघा चारही बाजूंनी व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने बाहीचा सेंटर, अस्तरच्या बाहीचा सेंटर आणि जी आपली मेन बाही आहे तिचा सेंटर आणि खालून एक शिलाई आपण टाकायची आहे इथं. तर खूपच सोपी पद्धत आहे. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतात त्यांच्याजवळ डिझायनर ब्लाऊज आले की त्या कन्फ्यूज होतात, म्हणून हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर बघा वरून एक दाबटीप टाकलेली आहे अस्तरवर. तर बघा अशा पद्धतीने आता खालून एक शिलाई आपल्याला टाकायची आहे. अस्तरवरूनच एक शिलाई आपण टाकून देऊयात. व्हिडिओला लाईक करत चला प्लीज. काही मैत्रिणी व्हिडिओ तर बघतात पण व्हिडिओला लाईकच करत नाही. तर ज्या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळत असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही आहे. सबस्क्राईब नसेल करायचं तर सबस्क्राईब नका करू, पण एक लाईक व्हिडिओला करून देत जा. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट नक्की करत जा. तर बघा अस्तरच्या बाहीवर चारही बाजूंनी आपण शिलाई करून घेतलेली आहे. आता आपला मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा कपडा जो पण आहे तेवढा आपण कट करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. तर बघा किती फिनिशिंगमध्ये आपली बाही ही आलेली आहे. पूर्ण डिझाईन जी आहे सेंटरमध्ये बरोबर आलेली आहे. तर बघा दुसऱ्या बाहीला आपण जी एक बाही आपण स्टिच केली आहे तर तिचं डिझाईन जी आहे खाली किती अंतरावर आहे तेवढंच दुसऱ्या बाहीचं पण यायला पाहिजे. तर बघा 1.25 इंच होतं, इथं पण 1.25 इंच बरोबर आहे. मग आता अस्तरची बाही आपल्याला वरून घ्यावी लागेल. खालून काठ जो आहे थोडा कमी करावा लागेल, अर्धा इंच. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. दोन्ही बाह्या आपल्या सेम यायला पाहिजे. तर काही मैत्रिणींकडून होऊन जातं की एक बाही उलटी एक बाही सरळ काहीतरी गडबड होऊन जाते डिझायनर बाही राहिली तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित बघायचं राहतं. बघा दुसरी बाही पण मी स्टिच केलेली आहे. आता बाहीवर बाही ठेवून व्यवस्थित बघून घ्यायचं आहे घडी घालून. दोघी बाह्या एकसारख्या आहेत की नाही, कोणती खाली कोणती वरती व्यवस्थित बघायचं आहे. थोडा सेप इथं आपण बाहीला अजून देऊन देऊया. तर बघा इथं 8.5 इंचाची बाही माझी आलेली आहे. 8.5 इंचाची मला हवी होती. तर आता बघा इथं मोतीवाली लेस आहे. तर लेस लावून बाहीची फिनिशिंग आणि लुक जो आहे बाहीचा खूपच छान दिसणार आहे. तर बघा खालच्या साईडनं पूर्ण मोती वर्क आहे, मोती आहेत लेसला. वरच्या साईडनं प्लेन भाग आहे, तर प्लेन भागावरून आपल्याला शिलाई टाकून द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की किती फिनिशिंगमध्ये बाही आपली तयार होत आहे आणि कशा पद्धतीने मी हिला तयार केलेली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने करता का? नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघा दोन्ही बाह्यांना लेस लावून झालेली आहे. आता आपण इथं एक बाही शिदी ठेवायची आहे, तिच्यावर दुसरी बाही उलटी ठेवायची आहे आणि जो खोल भाग असतो आपल्या बाहीचा तो द्यायचा आहे. एका साईडने थोडं कट करून घ्यायचं आहे शेपमध्ये. ते आपण फ्रंट पार्टला लावतो. हा फ्रंट पार्टचा भाग आहे. तर बघा किती सुंदर बाही इथं तयार झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.